हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? स्वस्त मस्त आणि खुश राहा, असेच माझे व्हिडिओ बघत राहा. इथं मी बनवते रेड पराठा म्हणजेच बीटचा पराठा. मुलांच्या भाषेत रेड पराठा आणि आपल्या भाषेत बीटचा पराठा. आज माझ्या मुलांची इच्छा झाली ती रेड पराठा खायची. मग म्हटलं चला करून द्यावं. मुलांनी मागितले ना, आपण नाही करून द्यावं असं होत नाही. मागतेत म्हटल्यावर करावं तर लागणारच. असं तसं पण बीट वगैरे नाही खात. मग पराठा केला का मस्त आवडीनं खातात ते. माझीच मुलं अशी आहेत का सगळ्यांचीच मुलं अशी असतात काय माहीत नाही. कोणती भाजी खायला नको, काय केलं तरी त्याच्यात जिरा नको, मोहरी नको. भाज्यांमधली सुद्धा जिरा मोहरी काढतात, कांदा काढतात. कोणती भाजी खाणार नाहीत. मग हे असं काहीतरी केलं का मात्र आवडीनं खातात. मग मी पण आपलं त्यांच्या आवडीप्रमाणे करून देते. कधी रेड पराठा बीटचा, कधी पालकचा पराठा, कधी आलू पराठा. म्हणजे तिन्ही पण होऊन जातात. रेड, ग्रीन आणि येल्लो म्हणजे आलूचा पराठा. आपल्या आयांचं हेच तर काम असतं, मुलांची फर्माईश पूर्ण करायचं. ह्याच्यामध्ये मी काही जास्त टाकलेलं नाही. जिरा टाकला, मिरची टाकली थोडीशी आणि जास्त तिखट नाही बनवलेलं, नाही आवडत मुलांना ते. पहिल्यांदा माझ्याकडून थोडंसं पातळ झालं होतं, त्याच्यामुळं पोळपाटाला चिटकायला लागलेलं आहे. नंतर मी थोडं पीठ मिक्स करून अजून मळलं, मग चांगलं झालं. पराठा म्हटला की दही आलंच, पण जास्त देत नाही मी, थोडंसं देते खोकल्यामुळं.